अशी 500 रुपये नामाची कुस्ती आखाड्यावरती लागते. खऱ्या पैलवान आखाड्यावरती लढतोय. महिला कुस्तीगीर आखाड्यावरती लढायला पलीकडच्या बाजूला असणारी सर्व मंडळी जाणीवपूर्वक लक्ष द्या. मैदानाला आकार आणि उकार आला पाहिजे. पंचाने फक्त मध्ये थांबायचं, बाकीच्यांनी बाहेर यायचंय. जेवढ्या कुस्त्या चालू आहेत तेवढेच पंच मध्ये थांबायचं, बाकीच्या पंचाने बाहेर यायचंय. कालवामा बाजूला या. बाबासाहेब पाटील यांनी स्टेजवर यायचंय. या कुस्त्यासाठी शेषराव काळे, विलास काळे, श्याम कांबळे, संगप्पा स्वामी एवढ्यांनी थांबून बाकीच्यांनी बाहेर यायचंय. यात्रा कमिटीनं आता 5 लोकांची यादी दिलेली आहे. शेषराव काळे आपण आखाड्यावर जावा, विलास काळे आपण आखाड्यावरती जावा, संगप्पा स्वामी आपण आखाड्यावरती जावा, राजभाऊ क्षीरसागर आपण आखाड्यावर जायचं, गणीभाई आपण आखाड्यावर जावा. बाकीच्या सर्व पंचांना विनंती आहे, कृपया आपण थोडं थांबलात, आपण थोडस विश्रांती घ्या. अर्धा तासानंतर आपला नंबर. हा, कारण आपल्या गावचं मैदान आहे. हा, हे पहा, आपल्या गावचं मैदान आहे. यात्रा कमिटीने माझ्याकडे चिठ्ठी दिली. ज्या पंचाची नावं असतात त्या पंचाने आखाड्यावरती थांबायचंय. बाकीच्या पंचांनी तब्बल 2 तास झालं आखाडा पाहिला. त्यांच्या पायाला थोडस दुखापत झाल्यासारखी वाटली म्हणून ते थोडं बसून घ्यायचंय. आम्ही बसा कोणाला म्हणणार नाही, फक्त विश्रांती घ्या. मुलींच्या कुस्त्या आखाड्यावरती चालू झालेल्या आहेत. इकडच्या बाजूला भक्ती हनुमंते ही कुस्ती आखाड्यावरती लढतात. निळा कास्टूम परिधान केलेली आणि लाल कास्टूम परिधान केलेली एका पायाला दोन्ही पायाला काळनिक्या लावून लढते. ती श्वेता कारले परिवारात त्या कुस्तीला 2 पंच आहेत. संगप्पा स्वामी आणि सन्माननीय गणेश सय्यद असतात. हे 2 पंच आहेत. कुस्तीला सुरुवात झाली. मुलीच्या कुस्तीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अतिशय तगड्या कुस्त्या आखाड्यावरती संपन्न होताना दिसत आहेत. इकडे एक व्हाईट टायगर तर दुसरा ब्लॅक टायगर आखाड्यावरती आलेला आहे. पलीकडच्या बाजूला घ्या, पुढे घ्या, पुढे घ्या. श्याम पैलवान इकडे घ्या, इकडे मध्ये. हा, हे पहा, हे पहा, देशमुख वाजतात. दोघांची नाव माहित आहेत. मध्ये मध्ये घ्या. बघा, अक्षरशः पिलर उभं राहावे असे दोन्ही पैलवान दिसायला लागले. लहान गटातील महान पैलवान म्हणतात त्याला. शिवराज पुजारी हात वरती करा. श्रीमंत कुस्ती आखाडा आरईचा पैलवान आहे. तर ज्याच्यासोबत लढतोय तो याच गावचा पैलवान आहे, याच गावचा मारबिंदू, याच गावचा केंद्रबिंदू आणि खऱ्या अर्थानं गुरुदत्त कुस्ती आखाडा बोरगाव काळ्याचा असा असताना रत्नदीप आत्माने पैलवान हात वरती करा. त्या दोघांसाठी एकदा टाळ्या वाजवा किंवा त्यांच्या तब्येती बघा. आहे ना खात्यात त्याच्या घरची लेकरं. आपल्या घरचं पोरग बघण्यासारखं आहे. बिस्किट खाऊन पैलवान होत नाही, भेळ खाऊन पैलवान होत नाही, पाणीपुरी खाऊन पैलवान होत नाही. त्याच्यासाठी तूप आणि बदाम खावा लागतंय. कुस्तीला सुरुवात झाली. बाकीचे पैलवान बसून घ्या. आता कोणी उठायचं नाही.
हो मुलीच्या कुस्त्या आणि पलीकडच्या बाजूला विलास काळे यांच्या समोर संपलेल्या कुस्तीमध्ये ऋतुजा पहलवान